जवळपास अनेक जण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं 1848 पासून सुरू असलेलं उपाहारगृह म्हणजेच पंचमपुरीवाला इथं जातात। पण या पंचमपुरी हॉटेलला युद्धाची झळ बसली आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा असल्यानं हॉटेलनं थेट पोस्टर लावलंय। मेन्यू कार्डमध्ये असणारे सगळेच पदार्थ मिळणार नाहीत, गॅस पुरवठा बंद आहे असा आशय त्या पोस्टरवरती पाहायला मिळतोय। या हॉटेलच्या मेन्यूमध्ये 78 प्रकारचे पदार्थ आहेत, पण सध्या फक्त पुरी भाजी आणि आमरस पुरी हे दोनच पदार्थ त्यांच्याकडून सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आढावा घेतलाय अजय माने यांनी। माझ्या हातात हे मेनू कार्ड आहे। ते मेनू कार्ड आहे मुंबईतील प्रसिद्ध असं उपाहारगृह म्हणून ओळख असणारं पंचमपुरी। या ठिकाणी उन्हाळा ऋतू येतात, सर्वांची ओढ होते ती म्हणजे पंचमपुरीकडे, आमरसपुरी खायला, छोलेपुरी खायला। पण आता याच पंचमपुरी हॉटेलच्या बाहेर आपल्याला एक पोस्टर लागलेलं पाहायला मिळतं। त्याच्यात लिहिलंय की नो गॅस सप्लाय, सॉरी नॉट ऑल मेनू आयटम्स अवेलेबल, गॅस पुरवठा बंद आहे असं थेट लिहिलेलं आहे। ह्याचं कारण म्हणजे की आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे, म्हणजे इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे इंधन पुरवठा जो आहे तो बंद झालेला आहे। आणि त्याचा फटका आता व्यावसायिकांना सुद्धा होऊ लागलेला आहे, कारण की व्यावसायिकांना जो एलपीजी दिला जातो त्याचा पुरवठा बंद केलाय। आताची काय परिस्थिती आहे, गॅस येतोय का? अरे तो गैस का ही प्रॉब्लेम है। किती दिवसापासून हा प्रॉब्लेम? 3 दिवस झाले। यांच्या मेन्यू मध्ये 78 प्रकारचे फूड आयटम विकले जायचे, पण आता अवघे 2च फूड आयटम विकले जातात, ते म्हणजे की आमरस पुरी किंवा पुरी भाजी। त्यामुळे इतर जे 76 मेनूचे प्रकार आहेत ते आता बंद करण्यात आले। जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भाजीपाला व्यवसायाला बसू लागलाय।